श्री क्षेत्र भगवानगडाच्या कडेला कीर्तनवाडी या गावामध्ये गेल्या 29 तारखेपासून मी आपल्या या 374 जातीसाठी आणि एसटी आणि एनटीतल्या 19 जाती असा काही कमी 400 जातीचा असणारा हा ओबीसीचा संच काल या महाराष्ट्रात मुंबईमध्ये काल एक भयानक असं मुख्यमंत्र्यांनी ओबीसीच्या पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु मी एकच सांगेल या महाराष्ट्रातील पूर्ण ओबीसी बांधवांना, मित्रांनो, हा जो हैदराबाद ग्रॅज्युएट आणि सातारा ग्रॅज्युएट जे लागू करण्याचा निर्णय या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो काल तातडीचा GR काढला, हा GR कोणत्या मुद्द्यावर काढला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या राज्यघटनेमध्ये ती तरतूदही नाही, कारण तो विधिमंडळामध्ये सर्व एक सहमतीने मतदान करून त्या ठिकाणी सभापती साहेबांच्या समोर एक दिवसाचं अधिवेशन बोलून त्या ठिकाणी हा निर्णय घ्यावा लागत असतो। अशी तरतूद डॉक्टर बाबासाहेबांच्या राज्यघटनेत असतानासुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी मात्र स्वतःच राष्ट्रपती आणि स्वतःच न्यायालय असल्यासारखे करून मराठ्यांना GR ताबडतोब काढला। हा GR कसा काढला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आम्ही मुंबई जाम करून टाकू, आम्ही 50% जादा असताना जर तुम्ही ह्या गोरगरीब भोळ्या बाबड्या दीन दलित दुबळ्या विमुक्त भटक्या जातीमधील लोकांच्या पोटावर जर तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हीसुद्धा मुंबई जाम करू। आम्ही 60, 65, 62% आहोत। आम्ही ज्या दिवशी मुंबईत येऊ त्या दिवशी मात्र काय होईल हे आत्ताच सांगू शकत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं ही जी काल तुम्ही GR काढला याला तात्काळ स्थगिती मिळावी आणि त्याच ठिकाणी ते स्टॉप करून हाई तसं चालावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो। उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या नगर जिल्ह्यामध्ये असं एकही गाव राहणार नाही की त्या गावचं निवेदन तहसीलदार कलेक्टर साहेबांना दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही या GRच्या विरोधामध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव आहोत। धन्यवाद।